मुख्यमंत्र्यांकडून जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची आर्थिक मदत। जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार। जळगाव रेल्वे दुर्घटनेसंदर्भात पाचोरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कलम 194 अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद। रेल्वे पोलिसांसह महाराष्ट्र पोलीस दुर्घटनेचा तपास करणार। जळगाव रेल्वे अपघातानंतर रेल्वे पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर। पुष्पक एक्सप्रेसची साखळी खेचणाऱ्यासह आग लागल्याची अफवा पसरवणाऱ्या चहावाल्याचा शोध सुरू। जळगावातील अपघाताच्या ठिकाणी पोलीस पंचनामा। रेल्वे विभागाच्या वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांकडून पाहणी, तर रुग्णालयात जखमींचाही जबाब नोंदवला। चहावाल्यानं सांगितलं आग लागली आणि एक्सप्रेसमधले सर्व प्रवासी घाबरून पळायला लागले। त्यावेळी समोरून आलेल्या एक्सप्रेसनं 40 जणांना चिरडलं। प्रत्यक्षदर्शींची माहिती। संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडची बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी। कोर्टाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कराडला मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवा, अंजली दमानी यांची मागणी। दाओसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला। मुख्यमंत्री फडणवीसांकडून महाराष्ट्रासाठी आतापर्यंत सर्वाधिक 54 सामंजस्याचे करार। 15,70,000 कोटींची गुंतवणूक। राज्यात 15,95,000 रोजगार निर्मिती होणार। दाओसमध्ये आधी झालेल्या करारांची अंमलबजावणी किती झाली? उद्योगमंत्री उदय सामंतांकडे चौकशी करावी। दाओसमधील सर्वाधिक करारांवरून दानवेंचा सरकारवर निशाणा। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांचा भाजपला धक्का। मणिपूरमध्ये भाजपला दिलेला पाठिंबा काढला। पाठिंबा काढल्यानंतरही भाजपला मणिपूरमध्ये बहुमत। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंकडून अभिवादन। उद्धव ठाकरेंकडून कुलाबा येथील बाळासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन। स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या सरकारनं सन्मान म्हणून बाळासाहेबांना भारतरत्न द्यावं। ठाकरे गटाच्या अरविंद सावंतांकडून बाळासाहेबांना न देण्याची मागणी।